कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुलक्षणाताई, ऑपरेशन झालंय तुमचं, आता बरं वाटेल तुम्हाला। हो, पाटकर बोललात का? हो हो, ही मालती पण आली माझ्या बरोबर। मालू मालू तू आलीस, बरं वाटलं ग बा। इतकी वर्ष माझ्या समोर होता, पण मी बोलले नाही तुमच्याशी। माझ्या चिंगीवर फार प्रेम केलं तुम्ही। इतकी वर्ष उगाच नातं तोडलं होतं। माफ करा बाई मला, चिंगीवर फार जीव लावला तुम्ही। अहो चिंकी परकी आहे का? आपलीच नात आहे ती, आणि आपल्यालाच तिचा सांभाळ करायचा आहे, आणि त्यात आता आनंदी सुद्धा आपल्या बरोबर आहे। हो, अगं बाई, आनंदी कुठे आहे? आनंदी इथेच आहे मी। हा, राघवा, मी तुला लहानपणी शिस्त लावली नाही म्हणून तो हट्टी झालास का रे? एवढी सोन्यासारखी बायको मिळाली तुला, तिला त्रास द्यायचा नाही। सोन्यासारखी, सोन्याचा भाव वाढला का ग मालू? पूर्ण शुद्धीत आलेल्या नाहीये। मागे कोण आहे ग? आई, मित्र आहे माझा। नंदकुमारराव का? काय ग, माझा होणारा जावई मला बघायला आला। नंदकुमारराव, तुम्हीच माझे जावई होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे। आई, दादा काहीही बडबडतीये ही। आज रमा हवी होती, रमा हवी होती। अगं बाई, पण रमा असती तर आनंदी नसती माझी। दोघी हव्या होत्या, नांदल्या असत्या बहिणी बहिणी सारख्या एका घरात। आई, तू काय बोलतेस तुला कळत नाहीये अजून। गुंगी गेलेली नाहीये, तू आता आराम करणं जास्त गरजेचं आहे। आराम कर बरं, झोपून राहा। हा, हो, नाही झोपू दे त्यांना, आम्ही निघतो राघव। हा, ठीक आहे। सुलक्षणाताई, येते आम्ही। हो घरी मालू, आल्यानंतर भेटूया आपण। हो मालू, भेटू आपण। येतो। बरं दादा, तू आणि आनंदी तुम्हीही आता घरी जा। खूप धावपळ झाली तुमच्या दोघांची, घरी जाऊन आराम करा। मी आहे इथे आईजवळ, काही प्रॉब्लेम नाही, काही लागलं तर फोन करेन मी। नक्की? हो नक्की। ठीक आहे, येतो मग आम्ही। आई, येतो आम्ही। झोपली, झोपू दे। चल चिंगी। आई, येतो आम्ही। आनंदी, आणि तू इकडचा विचार करू नकोस, तू घरी जाऊन शांतपणे झोप। खूप दगदग झाली आज तुझी। आहे मी इथे। सॉरी आई, उगाचच काहीतरी बडबडते। तिला तू माझा नवरा वाटला असेल म्हणून ती सॉरी। आहे मी। आनंदी का असं सांगते? तिला काय वाटलं ती सांगेल, आणि मी विश्वास ठेवेन तिच्या या बोलण्यावर की मंगळसूत्र घातलं की रमा दिसते। आता यांना कसं पटवून देऊ की खरंच मंगळसूत्र घातलं की रमाताई दिसतात? ही का विश्वास ठेवत नाहीये माझ्यावर? आनंदी, मला सांगणार आहेस तू रमाचा आणि त्या मंगळसूत्राचा कसा काय संबंध आहे? आनंदी, खरं सांगू नकोस त्याला। आधीच सगळं खरं सांगून तुमच्या नात्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या। हे मंगळसूत्राचं सांगून बसलीस ना, तर अजून अडचणी निर्माण होतील।
सांगू नकोस त्याला. तुम्ही जसं माझ्याशी खोटं वागताय ना रमाताई, तसं नाही वागणार आहे मी यांच्याशी. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही सगळं लपवून ठेवलंय माझ्यापासून. मी नाही करणार आहे असं, मी सगळं सत्य सांगणार आहे यांना. आणि तुम्हाला काय वाटतंय, माझा विश्वास बसलाय तुमच्यावर? तुम्ही मला आता सांगताय की आता हे तुझं मंगळसूत्र वाढवलं ना, तेव्हा तुम्हाला कळलं की मंगळसूत्र जेव्हा मी गळ्यात घालते तेव्हा मी तुम्हाला बघू शकते, आणि जेव्हा मंगळसूत्र वाढवलं जातं तेव्हा तुम्ही फ्रेम मध्ये अडकून पडताय. हो ना, तुम्ही फ्रेम मध्ये असताय. फक्त हे मंगळसूत्र मी जेव्हा गळ्यात घालते तेव्हा मी तुम्हाला बघू शकते, आणि हे मंगळसूत्र वाढवलं किंवा मी काढलं की मी तुम्हाला बघू शकत नाही. अहो हे बघ, हे रमाताईंचं मंगळसूत्र आहे ना, हे मी जेव्हा गळ्यात घालते तेव्हा मी रमाताईंना बघू शकते, आणि मंगळसूत्र माझं वाढवलं किंवा मी गळ्यातनं काढलं तर मी रमाताईंना बघू शकत नाही. आणि हे मंगळसूत्र घातल्यावर मलाच ह्या दिसतात, आणि दुसरं कोणी हे मंगळसूत्र घातलं तर त्यांना दिसतील किंवा नाही दिसणार हे मला नाही माहिती. आणि हे माझं मंगळसूत्र दुसरं कोणी गळ्यात घालून हे सगळं शोधून काढावं अशी माझी अजिबात इच्छा नाही, कारण हे मंगळसूत्र माझं आहे, माझा हक्क आहे या मंगळसूत्रावर. आणि हे फक्त काळे मणी सोन्याच्या वाट्या एवढंच नाही तर माझं सौभाग्य येते. रमाताई, तुम्ही माझ्याशी खोटं बोलल्या नसत्या ना तर ही वेळच आली नसती. आनंदी, 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 ऐक तरी, आनंदी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.